नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आज आपण या व्हिडिओद्वारे आरआरबी बद्दलची आरआरबी जेई बद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत। आता ही आरआरबी जेई कधी येणार आहे, पहिला प्रश्न। दुसरा, कोण याच्यासाठी एलिजिबल असणार आहे, आणि तिसरा प्रश्न म्हणजे याचा पॅटर्न काय असणार आहे। तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला या तिन्ही प्रश्नांचे उत्तर देणार आहे। तर चला समजून घेऊ पूर्ण आरआरबी जेईचा पॅटर्न। पुढे जाण्या अगोदर मित्रो, इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर बुद्ध पौर्णिमेनिमित्त 25% ऑफ चालू आहे। मग तो आयटीआय प्रिन्सिपलचा असो, या बीएमसीचा असो, एमव्हीआयचा असो, डब्ल्यूआरडीचा असो, कुठलाही कोर्स असो, सर्व ब्रांचेसच्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट सध्या चालू आहे। आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता की त्यांना बीएमसी नंतर एमव्हीआय, डब्ल्यूआरडी, आरआरबी जेई यांचे सर्व एकाच बॅच मध्ये हवं होतं। तर आपण हे सर्व काही त्यांना एका बॅच मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे, आणि त्या बॅचची फीस मात्र 5,999 प्लस जीएसटी ठेवली, आणि आता सध्या 25% डिस्काउंट चालू आहे। त्यामुळे आणखीन तुम्हाला ही किंमत कमी होणारच आहे। याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, त्यानंतर पीडीएफ नोट्स, राईट, जे लेक्चर नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अवेलेबल होणार आहेत। हँड रिटन नोट्स सुद्धा अवेलेबल होणार आहे। काही लोकांना एमव्हीआय ची प्री पण हवी, मेन्स पण हवी, हे पूर्ण मेन्सचा कोर्स आहे, राईट। आणि प्री आणि मेन्स जर हवी असेल तुम्हाला, तर आता माहिती आहे की एमव्हीआयच्या प्री मध्ये कंबाईन सोबत असणार आहे, त्यामुळे ते कंबाईनचा भरपूर मोठा सिलेबस तो आहे। तर आपण ते पण कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे। याच्यामध्ये सुद्धा बीएमसी वगैरे प्री मेन सर्व काही आहे। पहिला जो कोर्स होता ना, याच्यामध्ये नॉन टेक्निकल सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे। कशाचं नॉन टेक्निकल? डब्ल्यूआरडी बीएमसीचं नॉन टेक्निकल सुद्धा मिळेल, पण एमव्हीआयची प्री ही सेपरेट असणार आहे। क्लिअर? तर सध्या याची फीस 9,999 प्लस जीएसटी, त्याच्यावर 25% सध्या ऑफ चालू आहे। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या आहेत। आता कधी येईल ऍड? तर एमव्हीआयची पुढच्या वर्षीच येण्याचे सध्या चान्सेस आहेत। पीएमसीची काही दिवसात येईल। आता मी याच्या अगोदर सुद्धा येईल म्हटलं होतं, पण काही पॉलिटिकल कारणास्तव त्या पुढे जात आहे। तर ठीक आहे, ते जाऊ द्या। आपण सध्या आपल्या पॉइंटवर येऊ, ते म्हणजे आरआरबी जेई। तर आरआरबी जेईची ज्युनियर इंजिनियर नोटिफिकेशन हे कॅलेंडर कशावर आहे? तर आरआरबी मुंबईच्या वेबसाईटवरून मी घेतलेलं आहे। इलेक्शनच्या अगोदरच त्यांनी कॅलेंडर दिलं होतं। तर याचं नोटिफिकेशन जुलै ते सप्टेंबरच्या मध्ये येण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत। जुलै ते सप्टेंबर मध्ये आरआरबी जेईचं नोटिफिकेशन तुमच्यासाठी येईल, आणि जे रिसेंटली पास आउट होत आहे स्टुडंट, ते सुद्धा याच्यासाठी इलिजिबल असणार आहे, कारण तोपर्यंत तुमचा रिझल्ट येऊन जाईल। हे झालं कधी येऊ शकते त्याचं उत्तर। आता बघा की कोण कोण इलिजिबल आहे। कोण कोण इलिजिबल आहे? तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा त्याच्या तुमच्या अलाइड ब्रँचेस असतील। अलाइड ब्रँचेस म्हणजे काय? तर मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल, मशीनिंग इंजिनिअरिंग, त्यानंतर टूल अँड मशीन इंजिनिअरिंग, टूल अँड डाय मेकिंग, किंवा याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल काही ब्रँचेस असतील। वेगवेगळ्या कॉलेजला काही वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, पण त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असतील तर डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही वाले विद्यार्थी आरआरबी जेई साठी इलिजिबल असणार आहेत। त्याचसोबत इलेक्ट्रिकलचं असेल तर इलेक्ट्रिकलच्या सुद्धा इलेक्ट्रिकल आणि अलाइड ब्रँचेस, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन ऑफ एनी सब स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अलाइड ब्रँचेस। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या सुद्धा अलाइड ब्रँचेस आहेत, राईट। बऱ्याच ब्रँचेस इथं दिलेल्या आहेत। इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग। आता बघा कसं होतं की आरआरबीच्या थाउजंड्स मध्ये सीट्स येतात। 2018 मध्ये 13,000च्या आसपास सीट्स आलेल्या होत्या, त्यामुळं सीट्स भरपूर राहतात। वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये त्या सीट्स दिलेल्या असतात। मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वाला, त्यानंतर इलेक्ट्रिकल वाला, आणि या सर्व स्ट्रीमचा डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही इलिजिबल असणार आहे। ओके, त्याचसोबत सिव्हिल वाला पण दिलेला आहे इथं बघा। सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन्स ऑफ एनी सब स्ट्रीम्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर बीएससी इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ 3 इयर ड्युरेशन। क्लिअर? डिप्लोमा डिग्री दोन्ही चालेल। क्लिअर? त्यानंतर काही प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या सुद्धा वॅकन्सीज असतात जेई मध्ये। कम्प्युटर सायन्स वाल्यांसाठी सुद्धा असतात, सीएमएस वाल्यांसाठी सुद्धा आहेत। आता याचा पॅटर्न काय असतो?
तर एक्झाम 2 स्टेजमध्ये होते. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की प्री आणि मेन्स असा पॅटर्न असणार आहे. म्हणजे स्टेज 1 ज्याला फेज 1 पण म्हणू शकता आणि स्टेज 2. तर स्टेज 1 मध्ये काय असणार आहे, तर मॅथमॅटिक्स असेल 30 क्वेश्चन 30 मार्कासाठीचे. क्लिअर. त्याच सोबत जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्काला. नंतर जनरल अवेअरनेस करंट अफेअर वगैरेशी रिलेटेड 15 क्वेश्चन 15 मार्काला. त्याच सोबत जनरल सायन्स फिजिक्स केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स 30 क्वेश्चन 30 मार्काला. असे एकूण 100 क्वेश्चन 100 मार्काला आणि 90 मिनिटात ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल. ही झाली तुमची फेज 1. राईट. यानंतर स्टेज 2 होते. काही लोक इथून बाहेर निघतात, काही लोक पुढे जातात. तर मग स्टेज 2 मध्ये काय असणार आहे, तर स्टेज 2 मध्ये बघा जनरल अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्काला. स्टेज 1 ला पण होतं, स्टेज 2 ला पण आहे. त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री, इथं लाईफ सायन्स फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स होतं, इथं फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री 15 क्वेश्चन 15 मार्काला. नंतर बघा बेसिक्स ऑफ कम्प्युटर अँड ऍप्लिकेशन सिंपल क्वेश्चन्स असतात कम्प्युटरशी रिलेटेड 10 क्वेश्चन 10 मार्काला. आणि त्याच सोबत बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल 10 क्वेश्चन 10 मार्काला. क्लिअर. आणि नंतर तुमचं असणार आहे टेक्निकल ॲबिलिटी 100 क्वेश्चन्स असतात 100 मार्काला. तर असे एकूण 150 क्वेश्चन 150 मार्काला 120 मिनिट्समध्ये तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर ही तुमची स्टेज 1 स्टेज 2 झालेली आहे. क्लिअर. कोण इलिजिबल आहे ते पण मी सांगितलं. असे बरेचसे व्हिडिओ येत्या काळामध्ये तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करा, तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. आणि काही आणखीन चेंजेस हे मागच्या पेपरच्या आधारावर मी घेऊन आलो. छोटे मोठे काही चेंजेस झालेले असतील तर जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा हे चेंजेस मी तुमच्यापर्यंत पोहोचती करेन. तर इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.